होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला महिलांच्यासाठी. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात पंचायतीत. प्रत्येक जण म्हणते काय ही सीट येईल, कोण म्हणते ती येईल, कोण म्हणते ती येईल. शिवसेने सीट जरा फार्मात आहे. आबांचं जरा चांगलं वातावरण वाटते. अहो आमदारकीचे इलेक्शनला असं म्हणत होते सगळे की आंबेडकर साहेब काय निवडून येतोय, आंबेडकर साहेब काय निवडून येतोय. ज्यावेळी 16चे लीड दिलं त्यावेळी त्यांना कळालं की आंबेडकर साहेब म्हणजे कोण आहे. म्हणतात नाही गावात कामं म्हणजे विकास कामं दिसतात लोकांना. आणि ते 3 वर्ष झाले राष्ट्रवादी ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे आणि त्यांनी या 3 वर्षामध्ये बराच राष्ट्रवादीचा कायापालट केलेला आहे. आबांचं काम नाही असं कसं आहे की भरपूर काम. तर अशोक आबा आणि सारिका सुभाष पाटील ही खरोखर गोरगरिबांना मन मिळावू किंवा विचारपूस करणारे लोक आहेत. आमचं मत त्यासनीच आहे. देवळांची कामं, रस्त्याचे काम केले, गटाराची कामं झाली, चाव्याची व्यवस्थित लावले, सगळं मार्ग चांगलं झाले अहो तळ्याचा कचरा किती वर्ष होता ती झाला आहे. गावात रस्ते झाले आणि काय. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहे. हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. तर तसं बघायला गेलं तर या जिल्हा परिषद मतदारसंघाची लोकसंख्या 32,000च्या घरात आहे. म्हणजे हा एक हाय व्होल्टेज मतदारसंघ हा राधानगरी तालुक्यातले आहे. या हाय व्होल्टेज मतदारसंघामध्ये आपण आता इथल्या जे काही स्थानिक नागरिक आहे या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काही उमेदवार उभारलेले आहेत त्या उमेदवारांचे नेमकं कुणाचं वारं आहे, कुणाची हवा आहे याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. बाकी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली माहिती आहे का? बरोबर. कोण उमेदवार तुमच्या इथे? अशोक पाटील. अशोक बाबा. हा, काही काम आहे का हो त्यांचं चांगलं? आहे की त्यांचं काम. रस्त्याचं कामकाज चांगलं केलेलं आहे, गटर चांगले केलेले आहेत. बर. परत आता नवीन म्हणजे हे मडेगेट कॉलनी आहे, मडेगेट आहे ते खाली न्यायचं त्यांचं नियोजन आहे. बर. म्हणजे गावाची बरीच त्यांनी प्रगती केलेली आहे. महिलांसाठी काय केलंय का तिने? काही कार्यक्रम वगैरे घेतात काय ती? काय घेतात की तिने. परत आता परवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला बर बर महिलांच्यासाठी. परत हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात पंचायतीत. बर. तुमच्या संपर्कात वगैरे आहेत काय ते? आहेत की. आहेत ना? काय विचारपूस करतात काय तुमची? करतात की. काय तुम्हाला काय पाहिजे असलं किंवा तुमची काय अडचण असली तर सांगा म्हणतात. बर. मग काय तुमच्या काय भावाला तुम्ही काय ठरवलंय त्यावेळेला? आम्ही काय ठरवलंय? आम्ही आबालाच निवडून देणार आणि आबाच येणार. आमचे आवाज येणार. आबाच येणार. मग 9 तारखेला गुलाल कुणावर पडणार असं वाटतंय? आबावनीच की. आम्ही बी त्या सहभागी होणार. सहभागी होणार. बर. मग तुमच्या महिलांनी ठरवलंय सगळ्यांनी? सगळ्यांनी ठरवलं. बरं. काय उमेदवार कोण आहे जरा सांगा बघू. मग कळतंय आम्हाला लगेच. 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवार आहेत. बरं. मग यात फाईट कुणाकुणाची जिल्हा अभ्यास असणार जरा फाईट सांगा बघू. आता काय आहे बघा काय होतं सांगू. प्रत्येक जण म्हणते काय ही सीट येईल, कोण म्हणते ती येईल, कोण म्हणते ती येईल. शिवसेने सीट जरा फार्मात आहे. फार्मात आहे. लाडकी बहीण. लाडकी बहिणीचा विषय आहे हा. आणि दुसरी गोष्ट लाडकी बहिणीचं तुमचं काय? आम्हाला बॅच दिलेत की देते 2,000 15,000 देते. खरं आहे ते म्हणल्यावर बोलायला पाहिजे. आणि त्यात काय झालंय सांगा. आंबेडकर साहेब आमच्या भागातल्या आमच्या तालुक्याचा आमदार आहेत. आंबेडकर साहेब. हा. आणि ते शिवसेनेचा इथला आहेत. त्याने आमच्या गावचा लय विकास केलाय. लय विकास केला. काही एखादा सांगा. एकही रस्ता तिने हे करायला नाही. हे मंदिराचं काम वरचं केलं ते त्या मंदिराचं ते वरचं केलं हे समोर तुमच्या बघा. बिरोबाचं मंदिरला गाडीवर जायत चालाय माणसा कुटुंबात 4 चाकी गाडीवर जाते. पाण्याची सोय केली. रस्ता सगळं असं केलं. सगळ्या गावाचा रस्ता असा आहे. मला सांगा आंबेडकर साहेबांनी जे उमेदवार दिल्यात ते आहेत का? सक्षम आहेत का? आहेत का उगाच सांगायला? नाही का केलेत काय? त्यांचं पण आहे का जरा कामं बिमं आहेत काय? आहेत. त्यांनी काम केलं अशोक. अहो तिन्ही दिल्याशिवाय ही काय काम करतात? आंबेडकर साहेबांनी वर्ण दिल्याशिवाय सरपंच काय करणार? गावातले माणसं. म्हणते लोक गावातली लोक आबांचं काय काम नाही म्हणते. आबा म्हणताय काम नाही म्हणते. काम आहे बिचाराचं उगत काय कोण नाही म्हणू शकणार नाही. उलट पार्टीची म्हणणारच. यंत्रणा तिकडे पण जोरात आहे की. आणि अनुभव आहे तिकडे. तुमचा पुलियर अनुभवी नाही. अनुभव नसलं तरी आता मागच्या वेळा कसं झालं सांगू. आमदारकीला गावातले सगळे नेते एकीकडे आणि जनता एकीकडे. आता पुण्यात काय झालं. अजित पवार शरद पवार एकीकडे
जनता एकीकडे. मुंबईत काय झालं बरं मग तसंच चित्र तुमच्या राशिवड्यात काय काय सगळं वाटतं आता सगळीकडेच तसं सगळं तसं मग आता निकाल सांगा 9 तारखेचा काय ते हेच की काय हेच ते म्हणजे काय नको आबाच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या माहित आहे का गावात काय आलं का कानावर आलंय काय हाय की कोण उमेदवार आहे तो उमेदवार आहेत की शिवसेनेतर्फे अशोक पाटील आहेत. अशोक पाटील आहे आबा म्हणतात तेच काय आबा आबा म्हणालीच मगाशी लई जण म्हणलं होय. काय हाय आबांचं काम आहे का गावात हाय हाय काय केले हो आबाने हाय गावात गटारी झाल्या हा. रस्ते झाले बर अशी बरीचशी कामं झाली. बरीचशी झाली आहेत. होय बर मग काय वाटते निवडणुकीत काय होईल कोण बाजी मारेल आबांचे जरा चांगलं वातावरण वाटते. आपण चांगलं वाटतं होय 9 तारखेला निकाल काय लागेल आबा सरकार लागेल असं वाटते आम्हाला तरी. वाटते होय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या माहित आहे का माहिती माहिती कोण उमेदवार उभारले उमेदवार अशोकाबा पाटील सागर धुंदरे हा आणि विनायक पाटील. काय कोण आहे तगडं उमेदवार तगडे उमेदवार अशोकाबा पाटील हे शिवसेनेचे आमदार पालकमंत्री आबिडकर साहेबांच्याकडे आहेत. मग आबिडकर साहेबांचं वर्चस्व हे गावावर भरपूर आहे कारण कामं भरपूर आहेत ना त्यांची. काम आहे काय कामं केले कामं गावातले रस्ते परत तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 3-3.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. परत वरती गोठण म्हणून आहे जे आमचा यात्रा भरते त्या जागेला एक 3-3.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. भरपूर कामं आहेत आबिडकर साहेबांची. नाही म्हणतात आबांचं काय गावात एवढं काम नाही म्हणतात. कोण म्हणते तुमच्याच गावात अहो म्हणणार विरोधक आहे ते विरोधक शेवटी म्हणणारच तुम्हाला. खरं ज्यावेळी इलेक्शन होणार आणि निकाल होणार त्यावेळी त्यांना कळेल बर की काम आहे का काम नाही. मग निकाल कशाच्या जोरावर लागणार म्हणायचं निकाल हे जनतेच्या जोरावर लागणार जनतेच्या मतदानच्या जोरावर लागणार विकास कामाच्या जोरावर लागणार. बर आबिडकर साहेबांचं जे प्रेम आहे त्या प्रेमावर आबांचं जे पंचायतीचं जे काम केले पंचायतीला ग्रामपंचायतीला त्या कामाच्या जोरावर लागणार कामाच्या जोरावर लागणार 100%. मग 9 तारखेला जोर कोणाचा असेल एकदा सांगा बघू 9 तारखेला शिवसेनेचा जोर आणणार. शिवसेनेचा जोर लागणार अहो आमदारकीच्या इलेक्शनला असंच म्हणत होते सगळे की आबिडकर साहेब काय निवडून येतोय आबिडकर साहेब काय निवडून येतोय. बर ज्यावेळी 16 लीड दिलं त्यावेळी त्यांना कळालं की आबिडकर साहेब म्हणजे कोण आहे. मग आता लीड राष्ट्रवादीकडे देणार का आबास अहो मी काय सांगितलं तुम्हाला 7 तारखेला इलेक्शन झालं की 9 तारखेला काय लीड आहे ते त्यावेळी त्यांना कळेल विरोधकांना की काय लीड देणार ती. लीड देणार 100%. काय म्हणाले ती लीड आबांचं पडेल म्हणतात नाही अगदी बरोबर बोललेत ते कसं काय ती म्हणतात म्हणून म्हणून नाही गावात कामं म्हणजे विकास कामं दिसतात लोकांना. बर आता- विकास काम एकच सांगा बघू जरा काय विकास गावात सगळीकडे रोड सगळीकडे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे पूर्णपणे. गल्ली बोळातून तुम्ही आज राजवाड्यात कुठेही फिरा राजवाड्यातला गल्ली आणि गल्ली पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट तयार झालेले आहे. नाही म्हणतात ना काय पाणी येत नाही वेळेवर काय येत नाही असं आणि काय काय म्हणतात मला सांगा राशिवडे हे जवळजवळ 15-16 हजार लोक असतेच गाव आहे. बर पाण्याची मुबलकता भरपूर आहे. पण कसं होतंय गाव मोठं असल्यामुळं थोडंसं नियोजन इकडे तिकडे होते पण व्यवस्थित आहे काय अडचण नाही पाण्याची. मग आता 9 तारखेला सगळं व्यवस्थित आहे म्हणजे 9 तारखेला गुलाला आपलाच अशोक आबा. कोण उमेदवार उभारले उमेदवार तिघं उभारले आहेत आमची ती मेवना अशोक पाटील मेवना मिळून तुमची ते हे चुल काय वाद कोणाचा आहे गावात वारं आहे चांगलं करा बघूयात आणि त्यात नाही काय त्यात नाही काय बघायचं नाही आम्ही आहेच की हा? बाकीचे सगळ्यांचे विचार काय आता फिरताना तरी वारं चांगलं आहे. कुणाचं वाद चांगलं अशोक पाटील अशोक पाटलांचं वाद चांगलं आहे मग तुमचं मेव नाही म्हणून म्हणायचं नाही तसं काय नाही मेवणं नाही तिकडे पण उमेदवार काय नाही असू दे किती बी असू द्यात आता लागल्यात प्रचार करायचा जोरात किती बी प्रचार करून द्या 100% येणार ही. तुमचा प्रचार कसा चालू आहे आमचा बी चालू आहे की बरं, मग काय वाटते कोण येईल असं वाटते अशोक पाटील येतील 100%. अशोक पाटील येतील पाहुणा आहे म्हणून म्हणालायचा काय पाहुणा बिवणा काय असं काय नाही नाही ना नाही 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 काय 9 तारखेला निकाल काय लागेल आता सांगा बघू. निकाल लागणार की काय लागणार 100% अशोक पाटील येणार बघा येणार येणार. बरं, कोण उमेदवार आहे सांगा बघू जरा उमेदवार अशोक बापूसो पाटील बर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांची 3 वर्ष झाले राष्ट्रवादी ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे बर बर आणि त्यांनी ह्या 3 वर्षामध्ये बराच राष्ट्रवादीचा कायापालट केलेला आहे. काया पालट केलाय तिने? कायापालट केला आहे. नाही म्हणतात लोक काय पालट लोक काय म्हणतात त्याशी दिसतं की रस्त्याने विकास केलेला बर त्याच्यामुळं त्यांच्यावर लोकांची फार मोठा एक विश्वास संपादन लोकांनी केलेला आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं हे जनतेतूनच एक विश्वसनीय सूत्र तयार झालंय. बर काय आबांचं स्वप्न आहे आबांचं स्वप्न आहे समाजासाठी झटण्यासाठी त्यांच्या पिढीजातच बर समाजासाठी कार्यरत पूर्वीपासूनच चालत राहिला आहे तेच रक्त त्यांच्यात उतरलंय आणि समाजासाठी ते अहोरात्र झटत आहेत निस्वार्थपणे. थोडक्यात सांगायचं म्हणजे निस्वार्थपणे अशा पद्धतीचा तो माणूस आहे. बर मग राशिवडेकरांनी काय ठरलंय राष्ट्रवादीकरांनी कमीत कमी अशोक आबा 60% मतदान घेणार
60% गावातनं राशिवडे गावात राशिवडे गावातनं बर मग काय लीड पडणार की पडणार पण बाजू तिकडे साईडचं पण तगडा आहेत की आहेत की आम्ही कुठं नाही म्हणतोय मग आहेत की त्यांचं जोरात मग आहे. कार्य आहे ना असू देत ना हा. कार्य पण आहे ना तसं जोरात आहे त्यांनी पण चालू केलाय प्रचार मग जोरात. करणार की आहो हे बघवा जरा तुमची यंत्रणा कमी पडायला दिसाले नाही पडत कमी आमची यंत्रणा 100% 100% बर मग 9 तारखेला निकाल काय लागला वाटतं? निकाल लागणार का आबा गुलाल पडणार जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची निवडणूक लागल्या माहित आहे का होय आहे की आले कानाव आले तुमच्या आले की का ह्या शेतीच्या कामात वेळ मिळत नाही त्याच्याकडे हाय मिळते की मिळाले मग कोण उमेदवार उभा गावात अशोका उभा राहिल्या परत होय बरं, आणि विनो पाटील उभा राहिल्यात सागर धोंडे उभा राहिल्यात बर बर रवी कानकेकर उभा राहिल्यात बर मग तोडीच तोड उमेदवार आहेत की होय 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 4 उमेदवार आहेत चार आणि एक उमेदवार. वंचित आघाडीचा कोणतरी आणि आहे अजून नाव ऐकायला मिळालेलं नाही बर 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 हम्म. कोण तगडा कोण उमेदवार आहे यात? आता ते तसं कसं काय सांगताय ना तगडा हा? बर. तुम्ही काय ते ठरविलं असेल की कोणतं तगडा हाय कोणाला मतदान करायचं काय ते ठरविलं असेल की? मतदान करायचं ठरवलंय की खरं तगडा उमेदवार कसा आहे तसा अंदाज बांधून चुकीचे ठरू शकतात नाही अंदाज पण बर बर तसं अंदाज पण करता येत नाही तो हा, हा. कसं आता कसं आहे ते तगडेच आहेत म्हणायचे सगळे बर मग कोण निवडून येईल वाटते आता कसं आहे ते अंदाज करणं चुकीचं असते हो बर तरी पण काय आमचं आम्ही मनात केलेलं आहे की केलेलं आहे. त्याला निवडून येणार, मनात सांगा की काय आम्हाला पण कळून दे की मनात काय जरा कामं कोणी केल्यात गावात काय माहित आहे कामं केले तर अशोक आबा पाटलांनी केल्यात सगळे आबांनी रस्ते कामं केल्यात केल्यात. होय सगळे बरं. रस्ते केल्यात बर बर बरीचशी कामं केली मर्क्युरी लॅम्प उभा केल्यात मुख्य प्रश्न पाण्याचा होता बर पाण्याचा प्रश्न पाणी 2-3 दिवस आडानं असं यायचं तर ते बायकासनी आमच्या पंचायतीत बोलवून घेऊन त्यासनी सांगितलं रोज पाणी पाहिजे का 1 दिवस आडानं पाहिजे तिने सांगितलं 1 दिवस आडानं पाहिजे तर तिने आलेल्यापासून आतापर्यंत 1 दिवस खटा व्हाय नाही 1 दिवस आडानं कायम पाणी येते तास 1.25 तास पाणी असतंय नाही म्हणतात ना लोक हो नाही कसं म्हणते नाही 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 काही काम नाही म्हणतात. आबांचं काम नाही असं कसं होईल हं? आहे की तुम्ही भरपूर आपलं काम सांगायला असं काम आहे म्हणून पण नाही म्हणतात आता गावात फिरवलं की नाही आम्ही नाही म्हणतात एवढं नाही आबांचं काय नाही काम. आबांचं भरपूर काम आहे म्हणून तर ते हे झालं नाही अहो सगळे पुढारी एकीकडे असताना आंबेडकरांनी मतदान जादा झालं कोणतं बर हा? कुणामुळे झाले आबांच्यामुळे झालं की आबांमुळे झाले मग होय बर मग काय बाजी मारलं वाटतं गावात मारणार की मारणार? मारणार राशिवडे राशिवडे मतदारसंघातला आहे. कोण उमेदवार आहे तुमच्या इथे? आमच्यात तसं जर बघायला गेलं तर अशोक आबा आणि सारिका सुभाष पाटील बर बर ही खरोखर गोरगरिबांना मन मिळावू किंवा विचारपूस करणारे लोक आहेत आणि खरोखर गोरगरिबांनी विचार करून किंवा आपल्या मतदार बंधूंनी विचार करून यांना निवडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे बर पण पलीकडे पण तगडे आहेत आता हां तगडी जरी असली तर सर्वसामान्यांना सांभाळून नेणारे हे 2च व्यक्ती आहेत बर आणि तसं जर विचार करायला गेला तर राशिवडे गावचा विकास किंवा आमच्या येवडे शाळेतले व्यवस्थापन मंडळीचे मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या मिसेस हा सारिका पाटील यांनी येवडे गावात सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत हा आणि प्रत्येक घरोघरी जाऊन तिने लोकांची विचारपूस केलेली आहे काय आणि बरीचशीच कामं तिने केलेली आहेत बर आता बरीचशी कामं केली म्हणल्यावर 9 तारखेला निकाल सांगा बघू काय असणार आहे 9 तारखेचा निकाल जर बघायला गेला हा तर 100% म्हणण्यापेक्षा 100% हा अशोक आबा आणि सारिका पाटील ह्या निवडून येणार हे 100% काळ्या दगडावरची पांढरेग आहे काय म्हणाले दोघं निवडून येणार म्हणाले खरं आहे काय होय होय म्हणतात म्हणून म्हणाला नाही का? नाही नाही त्यांनी सांगितले वाटतं तुम्हाला तसंच म्हणायचं मग कोण आलं तर आमचं मत त्यासनीच आहे त्यासनी जाय मग. होय. ठरवलं असं वाटतं होय, लोकांचं? होय. हा? आहेत का कामं आहेत का हो आहेत की येत्या बिट्या गाठी बिटी तुमच्या घेतात का होय होय घेत्यात तेव्हा गावात येतात का येत्यात येत्यात येतात येत्यात काय सांगा बघू तुम्ही निकाला त्यांनी सांगितलं तुमचा निकाल सांगा बघू काय होईल सारिका ताई आणि आबा निवडणूक लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीची माहित आहे का कोण उभारले उमेदवार माहित आहे का? अशोक आबा उभा राहिले अशोक आबा उभारले हो बर आबांचा संपर्क आहे काय गावात? कामं बिमं चांगल्या केल्यात काय कामं केले रस्ते केल्यात रस्ते केले आता देवळांची कामं बिमं सगळी आता पलीकडे विचारलं नाही म्हणतात हो, कामं नाही म्हणतात कामं केल्यात की नाही म्हणाल तर आता मामा पलीकडचा सगळी कामं केल्यात कार्य चांगलं आहे त्यांचं कार्य चांगलं आहे हो मग गावात वातावरण काय आता आहे वारं की कोणाचं आहे हाय तसं ती आबांची बी आहेत आहे तर 2-3 पार्टी आहेत म्हणजे हे होणारच की 2-3 पार्टीत कुणाचं वार आहे आबांचं आहे की आबांचं वार आहे हा बर मग आता 9 तारखेला निकाल आहे हो आबांचाच विजय होणार आबांचाच विजय मग 100%. चाचा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या माहित आहे काय हा आले काय कानावर आले कोण उमेदवार आहे तो आबा अशोक आबा
अशोक आबा आहेत. काय आबांचं काम आहे काय? हाय की आहे काय काय येतात का तुमच्याकडे? काय आहेत काय संपर्कात? काय हाय की आहे? मग काय जिल्हा परिषदला उभारलेत ते, हां काय होणार? निवडून येणार काय? येणार की. कसं काय? तसं काय म्हणजे शिवसेना भाजपचे हे आहे बर, वर्चस्व. त्यांची युती आहे. होय. बर, पण त्याचं काम नाही म्हणतात ना, कोण म्हणतंय? की विरोधक म्हणतात काम नाही आबांचं. आमचं ते काम 100% करतात. करतात. बर, मग काय ठरवलायचा? 9 तारखेला कुणाला निवडून आणायचं ठरवलायचा? आभास नाही. मामा, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, माहित आहे काय? हाय गे काय गावात वारं कुणाचं आहे हो? वार आबा बर, आबांचं काय काम गावात आहे का? गावात तर सुधारणा केली, काय काय जरा सांगा. रस्त्याचे काम केले, गटाराची कामं झाली, हं. चाव्याचे व्यवस्थित लावले, बर, सगळं मार्ग चांगला व्यवस्थित आहे. काय गावात पाणी येत नाही म्हणतात, चावीला पाणी व्यवस्थित पाणी आता तुम्ही तिकडे जरा माईक करा आणि बघा पाणी आलंय का नाही. नाही हे गटारं बघा की रे, गटारं वाहत्यात न पाण्यान, आबांचं काय काम व्यवस्थित नाही. पाण्यानं गटारं व्हायला लागलीत. बर, मग माणसाला पाणी केवढे लागते प्यायला तुम्ही सांगा. ते नाही म्हणतात ना, वेळेवर पाणी येत नाही, ते काय सुविधा देत नाहीत व्यवस्थित. हाताची 5 बोटं काय सारखे आहेत काय? बर, कोण नाही म्हणणार, कोण होय म्हणणार. मी काय त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही. काय वातावरण काय आहे गावात आता? होता नाही बरं आहे. पुन्हा साथ काय? कुणासारखं म्हणजे आता आम्हाला ते आम्ही आबांची माणसं म्हणले आम्हाला आबांच्यासारखं वाटणार का नाही? पण तिकडे पलीकडे पण तगडं दिल्यात उमेदवार. अहो सगळी ही माणसं तगडीच असतात. बर, शर्यतीला बैल आहे म्हटल्यावर तगडाच आहे का नाही? शर्यतीला गाडी पळणारी तगडीच असते का नाही? बर, प्रत्येकजण म्हणणार माझा नंबर येणार, माझा नंबर येणार म्हणणार की. बर. त्याचा काय विषय आहे? मग काय शर्यतीत बाजी कोण मारलं वाटते? बर, आता जरा सांगा, गावातलं जरा वातावरण जरा सांगताय, कुणाची हवा आहे उमेदवाराची? कुठल्या? आंबेडकर साहेब आंबेडकरांची. होय कामं केलेले आहेत हो राशिवड्यात. बर, भरपूर कामं केलेली. होय आबांनी भरपूर कामं केली आहेत त्यामुळं आता आबांचं काही काम नाही म्हणतात. आता बघितलं तर दोघं चौघजण म्हणाले ते मग ते आता त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधायला पाहिजे. काम नाही म्हणल्या आता मग तिने बघितल्याशिवाय म्हणतात. हो हे रस्ते दिसतात की आता तुम्ही आता फिरता तुम्हाला माहिती आहे. कुणाचे आबांचं काम आहे म्हणतात? आबाचं 1 नंबर काम, कुठलाही बोर्ड राहिलेला नाही, काय नाही. सगळं डांबरी झाले. होय सगळं डांबरी झालेलं आहे. होय मग काय वाटते 9 तारखेला निकाल? 9 तारखेला काय शिवसेनाच येणार. शिवसेना. होय त्या दुसरं पक्ष पण तगडा आहे. आहेत की तगडा असून काय करायचं, जनता पाहिजे ना पाठीमाने. आम्ही जनतेच आहे, आम्हाला काय सगळी सारखीच आहे. तर आम्ही काम करणार. यंत्रणा जोरात लावली आहे. कुणीकडे तिकडे पलीकडच्या यंत्रणा जोरात आहे. काय पलीकडची लावू द्या, कोण लावू द्या, आम्ही शिवसेना बघा, दुसरं कुठं नाही. काय मामा मगापासून काय आडवं बोललं असं काय? कुणाचं वार आहे नेमकं? नेमकं आता शिवसेनेचा वारा आहे. बर, शिवसेनेचा उमेदवार कोण आहे जरा सांगा बघू. उमेदवार अशोक आबा पाटील. आबांचं काय काम आहे? आता हे मामा म्हणाले हाय, पण तुमच्या मतानुसार हाय अहो, का? गावात आता बघा की जाऊन जरा तुम्ही फेरी मारून या, कसं वाटतंय गाव बघा. आता फेरी मारल्या इथं, पण लोक म्हणतात जरा असं काम नाही म्हणतात आबांचं इथे. काम नाही मग ते आता ह्यांनी सांगितलं काय तुम्हाला, डोळे झाकून बसाय पाहिजे त्यांनी असं म्हणते. काय म्हणतात सांगा, इथं विकासाचं काय झालंय तरी का? झाले अहो तळ्याचा कटरा किती वर्ष होता तो झालाय, बरं. गावातले रस्ते झाल्यात आणि काय आता झाले ते म्हणाय काय अडचण आहे काय, बर, असा विषय आहे. काय बाजी कोण मारेल 9 तारखेला? आता बाजी काय शिवसेना आहे म्हणतात, हा. बघूया आता त्या दिवशी कुणा होता गुलाल पडतोय म्हणतात, ते. तुमच्या मतानुसार सांगा जरा, बाजी कोण मारेल? ठाम म्हणून सांगा बघू जरा. शिवसेना येणार असं वाटतंय. शिवसेना. हा. कोण उमेदवार ते? अशोक आबा पाटील. अशोक आबा पाटील. बाजी अशोक पाटील त्याने आबा म्हणतात. मग आबा बाजी मारतील काय? आणि मारतील. राधानगरी तालुक्यामध्ये असणारे राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण फिरलोय, गावात गेलोय, गल्लीत गेलोय. इथं आज बाजार आहे शुक्रवारचा. या बाजारामध्ये असणारे जे काही व्यापारी आहेत, या व्यापारी स्थानिक आहेत, या स्थानिक व्यापाऱ्यांच्याकडून पण आपण माहिती घेतली. या जिल्हा परिषद पंचायत समितीमधले जे काही उमेदवार आहेत ते सक्षम आहेत का, येणाऱ्या ह्या 9 तारखेला कुणाच्यावर गुलाल पडणार, याचा संपूर्ण आढावा आपण या KK न्यूजच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि तोच आढावा आपण तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत.